कारखाना ते कुंभारी रस्ता, हा रस्ता केल्यापासून प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। त्या गाड्या जाऊन चाकोरी झालेल्या आहेत, त्यामुळं येणाऱ्या जाणारे लोक पडल्याशिवाय राहत आहेत। काही लोकांचा आता पावसाळ्याचे दिवस येणार आहेत, या पावसाळ्यामध्ये अनेक लोक मृत्यू पडण्याची शक्यता आहे। कुंभारी ते सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचा हा जो रोड आहे पूर्ण अतिशय बेकार रस्ता झालेला आहे आणि टू व्हीलर असो फोर व्हीलर असो पूर्ण गाडी व्हायबल होते जागेवरून। जमजम न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मी आता सध्या सोलापूर शहरातील सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोड या रोडवर उभा आहे। हे जे रस्ता दिसतो आपल्याला, दिसायला किती चांगला आहे परंतु अत्यंत धोकादायक आहे। हे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग 1 नंबर या विभागाने तयार केलेला रस्ता आहे। या रस्त्यासाठी मला वाटते कमीत कमी 4 कोटी रुपये खर्च केले आणि हा रस्ता तयार करताना कोणत्याही प्रकारच्या मेजरमेंट वगैरे तयार केलेले नाही असे दिसते। कारण या रस्त्यासाठी ठेकेदार आणि रस्ता तपासणी करणारे जे अधिकारी आहे आणि रस्त्याची देखरेख करणारे जे शाखा अभियंता असतात आणि रस्त्याच्या संदर्भात चेकिंग करणारे अधिकारी वेगळे असतात। त्याप्रमाणे हा रस्ता तयार करण्यात आलेले आहेत। काल मला रात्री आमचे मित्र यांनी रस्त्याबाबत माहिती दिली। हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, एकदा लक्ष दे बघा, आणि मला काही फोटो व्हिडिओ पाठवून दिले आणि चॅनलच्या माध्यमानुसार मी पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी या ठिकाणी मी आलेले आहेत। सदर रस्ता कोणत्या प्रकारे खराब झालेले आहे ते बघण्यासाठी मी इथं आलेले आहे। रस्त्याची पाहणी केली, रस्ता अत्यंत खराब झालेले आहेत आणि धोकादायक झालेला आहे। असं वाटते की रस्ता या कमीत कमीत 50 लोकांचे जीव घेतल्याशिवाय राहणार नाही असे वाटते। हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे, नागरिकांचा रस्ता आहे आणि टू व्हीलर, रिक्षा, कार असे गाड्या या रस्त्यावरून जाताना दिसतं आपल्याला। आणि नेहमीप्रमाणे या रस्त्यावर सर्वात जास्त जड वाहने जातात। या रस्त्यावर जड वाहने म्हणजे इतके भयानक वाहने या रस्त्याने जातात। आता बघितले कसं या रस्ता बनवताना कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, तपासणी अधिकारी जागेवर नव्हते, त्यामुळे हा रस्ता बोगस तयार करण्यात आलेला आहे। सोलापूर शहरामध्ये PWDच्या माध्यमातून एक्झिक्युटिव्ह असू द्या, एसी असू द्या, यांच्या माध्यमातून जे मोठमोठे टेंडर केले जातात। आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रस्ता, हा रस्ता केल्यापासून प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। त्या गाड्या जाऊन चाकोरी झालेल्या आहेत, त्यामुळं येणाऱ्या जाणारे लोक पडल्याशिवाय राहत आहेत। काही लोकांचा आता पावसाळ्याचे दिवस येणार आहेत, या पावसाळ्यामध्ये अनेक लोक मृत्यू पडण्याची शक्यता आहे। PWDचे अधिकारी असू द्या, DE असू द्या, एक्झिक्युटिव्ह असू द्या, यांचे लाजेबंदेमधून सोलापूर शहरातील कामं होतात आणि हे लोक प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या सोलापूर शहरात आला त्यांची खुर्ची सोडली जात नाही। एसी असू द्या, एक्झिक्युटिव्ह असू द्या, दोघं मॅटमध्ये जायचं, मॅटमध्ये जाऊन परत साठवलोट करायचं आणि शासनाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पैसे देऊन बदल्या करायच्या आणि इथं करोडो रुपये कमवायचे आणि सोलापूर सोडून जायचं नाही। आणि मी शिवसेनेतर्फे मी आव्हान करतो अँटी करप्शनला, अशा अधिकाऱ्याच्या घरावर धाडी टाकणं गरजेचं आहे। आणि हे अधिकारी DEच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत आणि स्वतःच कामं करून स्वतः बिल उपडत आहेत, त्यामुळे ह्या लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून यांना चपलीने मारल्याशिवाय सोडणार। कुंभारी ते सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचा हा जो रोड आहे पूर्ण अतिशय बेकार रस्ता झालेला आहे आणि टू व्हीलर असो फोर व्हीलर असो पूर्ण गाडी व्हायबल होते जागेवरून। या रोड करणाऱ्यांना प्रशासनानं मोठी कारवाई करून हे रोड पुन्हा एकदा पुनर्निर्मित करावी। अक्षरशः या रोडवरून तुम्ही जाताना कधी पडाल याची काहीही गॅरंटी नाही आहे।
आणि सरकार असेल किंवा या सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाने पालकमंत्र्यांनी याची दखल घेऊन या भागातल्या रोडची पुनर्निर्मिती करावी अशी सामान्य जनतेची मागणी आहे. मी विवेक शेकापुरे, सोलापूर जिल्हा घडामोडी माझं फेसबुक पेज आहे. याच्या अगोदरही मोठं याच्यावर मी आवाज उठवलेला आहे, पण यावर अजून काही कारवाई झालेली दिसत नाही.